आदिलशहाच्या एका सरदाराने त्याचं मुंडकं उडवलं आणि त्या मुंडकं हत्तीवर फिरवलं आणि सांगितलं आमच्या विरोधात जायचं नाही, आमच्या विरोधात जायचं नाही, आमच्या विरोधात गेलात तर तुमचीही हालत होईल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातला हिंदू, महाराष्ट्रातला मराठी आणि महाराष्ट्रातला मराठीयन जो झोपला तो गेले 300 ते 400 वर्ष कायमचा झोपला, कायमचा झोपला. मंदिरं तोडली गेली, धर्मांतर झाली, अनेक 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 आया बहिणींची आबरू लुटली गेली, आया बहिणी पळवल्या गेल्या, परंतु तरीही माझा महाराष्ट्र, माझे लोक, माझे राजे हे सुप्तच राहिले. कारण एकच, आपल्यामध्ये जिंकण्याची आणि स्वतंत्र उभे करायची भावना कधीही कुणाच्या मनामध्ये निर्माणच झाली नाही. आणि हे फार मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे. हे होत असताना कृष्णेश्वराच्या मंदिराच्या पिंडीवर एक म्हातारा पाटील रोज येऊन बेल वाहत होता. हे बेल वाहत असताना त्याच्या डोक्यात एकच विचार होता, या स्वातंत्र्याचं स्वराज्य कोणी मला करून देईल का? माझी मुलगी, माझी सून, माझ्या पोरी, माझ्या नातवंडी, ह्या नाती ह्या यवनाने उचलून नेल्या, आम्ही काही करू शकलो नाही, माझं स्वातंत्र्य, माझं स्वराज्य मला कोणी देईल का? त्याने कृष्णेश्वराकडं लोटांगण घातलं आणि ते म्हणाला, देवा तूच बोललास ना रे, संभवामी युगे युगे, कधी येतोयस? आणि तो होता भोसले घराण्याचा पहिला कुळपुरुष मालोजी राजे भोसले. कृष्णेश्वराला दया आली असेल. मालोजी राजेला स्वप्नात जाऊन सांगितलं, अरे मालोजी उठ, तुला जर स्वराज्य पाहिजे असेल, तुला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुला राजा बनावं लागेल. तुला गुलामी करून चालणार नाही, तुला फक्त शेती करून चालणार नाही, तर तुला राजसैन्य जमावं लागेल, तुला राजा जमावं लागेल, तुला राजा जन्माला घालावा लागेल, त्याशिवाय तुझा महाराष्ट्र स्वतंत्र होणार नाही. त्या दिवशी मालोजी राजे उठले. त्याच विचारामध्ये आपल्या शेतामध्ये नांगरत असताना मालोजी राजांना 10 ते 12 सोन्याचे हंडे सापडले. कृष्णेश्वराचा प्रसाद त्याने तो मानला आणि त्या पाटलानं, छोट्याशा गावच्या पाटलानं पहिला कृष्णेश्वराचा उद्धार केला, अनेक तळी बांधली, लोकांसाठी पैसे वाटले आणि स्वतःसाठी एक सैन्य निर्माण केलं. 400 वर्षांनंतर स्वतःसाठी सैन्य निर्माण करणारा हा पहिला हिंदू पाटील मालोजी राजे भोसले. कृष्णेश्वराने त्याला सांगितलं होतं, संभामी युगे युगे, जे मी तुला म्हणतोय ना तो तुझ्याच कुळात जन्माला घेईल, तू काळजी करू नको, तू फक्त कार्य करत राहा, राजा बनव. आणि राजा बनवत असताना तुझ्या पोटी राजा जन्माला येईल, तुझ्या कुळात राजाला जन्माला येईल, असा काय तो आशीर्वाद मला वाटतं कृष्णेश्वराने या मालोजी राजाला दिला असेल. मालोजी राजे यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले. आणि तोच इतिहास शहाजी राजे भोसल्यांनी आपल्या उराशी बाळगला, कारण ते स्वप्न हे मालोजी राजांचं होतं. आपण मगाशी पाहिलं, एवढा मोठा इतिहास सांगत असताना मी रामाचं उदाहरण आपल्याला दिलं. रामाचं उदाहरण देत असताना आपल्या लोकांच्या डोक्यात विषय येतो, रामाचा इतिहास थोडी आहे, राम तर पुराणातला आहे, रामाचा इतिहासाचा काय संबंध? खरं तर ज्यावेळी आपल्याला इतिहास आणि हिस्ट्री यातला फरक समजणार नाही तोपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाही. कारण इतिहास आणि हिस्ट्री याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हिस्ट्री म्हणजे काय? आता आपण बोलणार इतिहासाचं इंग्लिशमध्ये हिस्ट्री होतं, अजिबात नाही. हिस्ट्रीची जर फोड केली तर हिस्ट्रीचा अर्थ होतो हीज स्टोरी. त्याचा हीज म्हणजे कोण? त्याचा हीज म्हणजे येशू ख्रिस्त, जीसस क्राइस्ट. पाश्चिमात्य लोकांसाठी हिस्ट्री म्हणजे ज्या जीसस क्राइस्ट नंतरची जी स्टोरी आहे, म्हणजे त्यांना जे बायबलमध्ये सांगितलेलं आहे, जे जीसस क्राइस्टची गोष्ट आहे, तोच इतिहास आहे. त्याच्या अगोदर काय घडलं तो फक्त डार्विन सांगतो. बरोबर ना? माकडाचा माणूस झाला, पण आता माकडाची माणसं का होत नाही? बरोबर ना? डार्विनने तेच सांगितलं, माकडाचा माणूस झाला, मग एखादं माकड घरी आणून पाळा, बघा त्याचा माणूस होतोय का 10-15 वर्षानंतर? नाही, तसं नाहीये.
त्यामध्ये राम झाले, लक्ष्मण झाले, सीता माता झाली, तुमचं कृष्ण झालं, तुमचं रामायण झालं, तुमचं महाभारत झालं. हा तुमचा आमचा इतिहास आहे. इतिहासाचा अर्थ आहे इतिहास, म्हणजे जसेच्या तसे जे लिहिलंय, जे घडलंय, जे जसे तसं लिहिलंय, जे महाभारत लिहिलंय, जे रामायण लिहिलंय, तो आपला इतिहास आहे, हे पुराण नाही. ज्या दिवशी हे आपल्याला समजेल, ज्यावेळी आपला इतिहास आपल्याला समजेल, आणि तोच इतिहास हा माझ्या जिजाबाईंनी माझ्या शिवछत्रपतींना सांगितला, आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं. म्हणून आपल्याला इतिहासामध्ये रामायण महाभारत इतिहास आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी सांगावंसं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अनेक पुस्तकात आपण वाचलं, अनेक बकरींमध्ये आपण वाचलं. दिवस उजाडला, झाडे डोलायला लागली, विजा कडकडायला लागल्या, पाऊस मुजोरात आला, आणि अशा ठिकाणी भवानी मातेने, जगदंबाने आशीर्वाद दिला, आणि जिजाऊच्या पोटी शिवाजी छत्रपती जन्माला आले. असं काही झालेलं नाही. जसं आपल्या पोटी बाळ जन्माला येतं ना, तसंच जिजाऊच्या पोटी बाळ जन्माला. छत्रपती शिवाजी महाराज जे छत्रपती झाले, हे त्यांच्या कर्तृत्वाने झाले. त्याच्यामध्ये देवाधिकांचा आशीर्वाद हा फक्त 1% आहे. 99% फक्त आणि फक्त जिजाबाईंची, शहाजीची आणि या माणसाची मेहनत आहे. ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल, त्यावेळी शिवाजी महाराज आपल्याला समजते. आपण सगळं देवावर सोपून टाकतो. छत्रपती कोण आहे? विश्वाचे आराध्य दैवत, बरोबर. नेला शिवाजी कुठे नेऊन बसवला? देवाऱ्यामध्ये, बरोबर. रामाच्या बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो. आपल्याला बोललं ना महाराजांसारखं वागायचं, हे ते देव आहेत ना, देवासारखं आपण थोडी वागतो. अरे रामासारखं वाग, हे पत्नीत्व आहे, पोरीकडे बघू नको, हे अरे तो राम आहे, मी काय राम आहे. ज्यावेळी आपण माणसाचा देव करतो, त्यावेळी तो देव देवाऱ्यात जातो, आणि आपण आपल्या मनासारखं करायला मोकळं होतो. म्हणून हा जोडून विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त देव मानू नका, तर मानवापासून देवत्वापर्यंत पोहोचलेला हा महापुरुष आहे, हे लोकांना विसरू नका. जिजाऊच्या उदराला कळा यायला लागल्या. शिवाजी महाराज चिंतेत गेले, शहाजी महाराज चिंतेत गेले. लखुजी जाधव मागावर आहे. लखुजी जाधव म्हणजे जिजाबाईंचे वडील. आपापसातलं वैर फार मोठं होतं, इतिहास फार मोठा आहे. आदिलशहाच्या पदरी असलेल्या शहाजी महाराजांच्या मागे लखुजी जाधव पडले. जिजाबाईच्या पोटाला कळा यायला लागल्यात. शहाजी राजांना जिजाबाईंना घेऊन माहुली किल्ला गाठला. खरं तर शिवाजी महाराज जन्माला यायचं भाग्य त्या माहुलीच्या पोटात होतं, पण माहित नाही आपलं पुण्य काय, म्हणून ते शिवनेरीच्या पोटात येऊन पडलं. लखुजी जाधव पाटला करता करता माहुलीच्या तळाला पोहोचले. शहाजीराजांना समजलं लखुजी जाधव आपल्याला सोडणार नाही, लखुजी जाधव सोडणार नाही. सासरा जरी असला तरी आपल्याला सोडणार नाही, कारण आपण त्याचे भाऊ आणि बंधू आपण आदिलशहाच्या दरबारात कापून काढले. त्यामुळे हा माणूस काय सोडणार नाही. त्यांनी रातोरात माहुली किल्ला सोडला आणि गाठला शिवनेरी. शिवनेरी होते दादोजी कोंडदेव. आता दादोजी कोंडदेव म्हटलं की परत वादाचा मुद्दा. महाराजांचे गुरु दादोजी ब्राह्मण कसा, महाराजांचे गुरु तुकाराम महाराज कसे, बहुजन कसे, महाराजांचे गुरु आपले श्री समर्थ कसे, महाराजांचे गुरु एक मुसलमान पीर होते ते कसे. अरे मला एक समजत नाही, ज्या दत्तगुरूंना अख्खा मानवजात अख्खा महाराष्ट्र मानतो, त्या दत्तगुरूने 21 गुरु सांगितले ना. तुम्हाला महाराजांचे 3 गुरु मानायला काय प्रॉब्लेम आहे? ज्याने शिकवलं तो गुरु, आई तर गुरु आहेच. दादोजी कोंडदेवांच्या पदरामध्ये शहाजी राजांनी जिजाबाईला घातलं. सांगितलं दादोजी हे तुम्हाला सांभाळायचंय, माझी जिजाऊ तुम्हाला सांभाळायची आहे, होणारं पोळ तुम्हाला सांभाळायचंय, कारण माझी 6 पोरं ह्या धामधुमीमध्ये जिजाईच्या पोटातच गेलेली आहेत. जिजाबाईचा पहिला मुलगा संभाजी, जिजाबाईंचा
पहिला मुलगा संभाजी. कारण आदिलशहाच्या दरबारामध्ये जेव्हा लखुजी जाधव आणि शहाजी राजांचं भांडण झालं, जी मारामारी झाली, जी कत्तली झाल्या, त्या कत्तलीमध्ये शहाजी राजांचा मोठा चुलत भाऊ संभाजी मारला गेला. त्याच्या नावावरून जिजाबाईने शहाजी राजांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. ते संभाजी वेगळे, हे संभाजी वेगळे, हे संभाजी वेगळे. जिजाबाईचा पहिला पुत्र संभाजी आणि त्यानंतर 6च्या 6 मारले, मेले फक्त घोडदौडीमुळे. आणि 8वा आला तो शिवबा. मला सांगा, श्रीकृष्ण कितवा मुलगा? बरोबर, श्रीकृष्ण 8वा. शिवाजी संभवामी युगे युगे. जे कृष्णेश्वराने सांगितलं, जे त्या श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलं, तेच निसर्गानं पुन्हा एकदा सांगितलं. जिजाऊच्या पोटी तारखेनुसार 19 फेब्रुवारी 1630 भाद्रपद शुक्ल तृतीया शालिवाहन शके 1551 ला जे बाळ जन्माला आलं, तेच ते शंभवान मी युगे युगे म्हणजे आपला शिवबा राजा. शिवनीवर शिवबा जन्माला आला. नाव काय ठेवायचं सगळ्यांना माहिती. तो इतिहास, ती स्टोरी सगळ्यांना माहिती. शिवाईमुळे शिवाजी नाव ठेवलं, शिवबा नाव ठेवलं. मग तिथून ते पुण्याला आले, पुण्याला त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. हा इतिहास सगळ्यांना माहिती. हा इतिहास सांगत असताना ज्यावेळी शिवाजी महाराजांना शिक्षण चालू होतं, शिवनेरी सोडून शिवाजी महाराज पुणे परगण्यात आले. ह्या पुणे परगण्यामध्ये आदिलशाहीच्या कृष्णाजी म्हणून एका सरदारानं ह्या पुणे परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. शिवाजी महाराज का घडले ना, त्याचं हे एक कारण आहे. गाढवाचा नांगर फिरवला होता आणि या ठिकाणी कोणीही येऊन शेती करेल, मनुष्य वस्ती करेल, त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या गुरांचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. हे राज्य फक्त आदिलशहाचं आहे. हे फक्त कृष्णाचं राज्य आहे. कृष्ण म्हणजे कोण? तो भगवान नाही, हा आदिलशहाचा नाला आहे कृष्ण. इथे राज्य करायचं नाही. आणि तेच राज्य निवडलं कोणी? जिजाबाईंनी. का? कारण त्यांना स्वराज्य गाढवायचं होतं, त्यांना शिवबा गाढवायचा होता. म्हणून त्यांनी तिथे आले. त्या ठिकाणी कृष्णदेवानं रोवलेली ती पहार आणि तुटकी चप्पल काढली आणि त्याच पुण्यामध्ये सोन्याच्या फाळाचा नांगर फिरवला आणि दऱ्याखोऱ्यात लपलेले सगळे लोक, सगळे मराठे पुन्हा एकदा एकत्र पुण्यात आणले आणि पुणे शहर वसवलं. आज आपण जे बोलतो ना, सहकार सहकार सहकार, अख्ख्या महाराष्ट्रात सहकारचा बेंडबाजा वाजत असतो. आणि सहकार महर्षी म्हणून अनेक लोक आपल्याकडे आहेत. तर खरे सहकार महर्षी कोण आहे माहितीये? ह्या राजमाता जिजाऊ आहे. पहिली जी सहकारी पतपेढी काढली ना, ती राजमाता जिजाऊंनी काढली आहे. लोकांना बोलवलं, लोकांना कर्ज वाटप केलं, लोकांना शेतजमिनी कसायला दिल्या, लोकांना नांगर वाटले, लोकांना बैलजोड्या वाटल्या. आणि आता शेती करा आणि शेतीतून जे उत्पन्न येईल ते आपल्या राज्यासाठी द्या, आपण पुढे राज्य करू. हे तुमचं राज्य असेल, हे लोकांचं राज्य असेल आणि हे स्वराज्य असेल. हे स्वराज्य शिवबाच्या मनात भिनवलं या जिजाबाईने 6व्या वर्षी पुणे परगण्यामध्ये. छत्रपती उदयाला येत होते. छत्रपती उदयाला येत असताना एक फार मोठी घटना घडली की रांझ्याच्या पाटलाबरोबर. आपल्या रांझ्याचा पाटील म्हटलं की आपल्याला आठवतं त्याचा केलेला चौरंग. चौरंग माहितीये? चौरंग कशाला म्हणतात? एखाद्याने काही गुन्हा केला तर त्याचे हातपाय तोडायचे, मारायचं नाही, हातपाय तोडायचे, किल्ल्याच्या वेशीवर बसवायचं आणि जो येईल त्याने त्याच्यावर थुकायचं. याला म्हणतात चौरंग करणे. त्या 15-16 वर्षाच्या पोरापर्यंत एक बातमी आली. माझ्या परगण्यामधल्या एका पाटलानं एका बाईकडे फक्त वाकड्या नजरेने पाहिलं. इतिहासकार सांगतात तिने त्याच्यावर अत्याचार केला, त्याचा विनयभंग केला. अजिबात नाही. फक्त त्या रांझ्याच्या पाटलानं वाकड्या नजरेकडं त्या मुलीकडे पाहिलं, पाणी भरणाऱ्या येणाऱ्या मुलीकडे त्या पाटलाने पाहिलं. हे जेव्हा राजाला कळालं तेव्हा माझ्या 15-16 वर्षाच्या शिवबानं त्याचा चौरंग करण्याची शिक्षा दिली. फक्त 15-16 वर्षाच्या पोरानं. हा माझा महाराजाचा, हा माझ्या शिवछत्रपतींचा इतिहास आहे. आणि आपण आज काय करतो? कालचीच घटना आहे मुंबऱ्यामधली. एका
10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला फेकून देण्यात आलं, तिला मारण्यात आलं. आपण काय केलं? दिल्लीला घटना घडली, आपण काय केलं? तिला मोठं छान नाव दिलं, निर्भया. अरे गेली ती, मेली, तिला नाव देऊन करायचं काय? मग आपण मेणबत्त्या काढल्या, आपण मेणबत्त्या घेऊन फिरलो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शिवाजी महाराजांचा भारत आहे. अरे ज्या दिवशी आपण त्या मेणबत्त्याने तो अत्याचारी पेटू ना, त्यावेळी तो शिवाजींचा महाराष्ट्र घडेल आणि तो असेल, आणि त्यावेळी माझ्या मुलीबाई, माझ्या आया बहिणी सुरक्षित राहतील. ते माझ्या शिवबाचं खरं स्वप्न आहे. माझ्या स्वराज्यामध्ये परत कधीही ही घटना ऐकविण्यात नाही, कुठल्या बखरीत नाही, कुठल्या पुस्तकातही देखील नाही, म्हणजे नाही. शोधून दाखवा, कुणीही व्यक्तीने कुठल्या स्त्रीवर स्वराज्यामध्ये अत्याचार केले, शोधून दाखवा. फक्त आणि फक्त चौरंगा केला ना 15 वर्षाच्या पोराने म्हणून आपण केस चालवतो आणि नंतर त्याला शिलाई मशीन देतो का तो लहान आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा शिवाजी महाराजांचा स्वराज्य अजिबात नाही. त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या. शिवाजी महाराज घडत गेले. अफजल खानाचा कोथळा सगळ्यांना माहिती, शाहिस्तेखानाची बोटं छाटली सगळ्यांना माहिती. आज आपण महाराजांचे पुतळे बघतो. काय असतं पुतळ्यांमध्ये? कधी आपण पाहिलं महाराज कोणीतरी न्याय देताना उभे? महाराज दरबारामध्ये एखाद्या गोष्ट डिस्कशन करताना, चर्चा करताना उभे, त्याच्या बाजूला लोक असे. पण आपण कधी असे पुतळे पाहिले नाही. आपण पुतळे एकच बघितले, महाराजांच्या हातात तलवार आणि महाराज घोड्यावर. महाराज फक्त आयुष्यात घोड्यावर बसले का? तलवारी चालवल्या का? ते जेवले नाहीत का? त्यांनी काय खाल्लं नाही का? ते झोपले नाहीत का? आपण फक्त काय महाराज घोड्यावर पुढे चालले, लढायला चालले. पु ल देशपांडे एका पुस्तकात छान म्हणतात, वाक्य असं आहे की कधीतरी शिवाजी महाराज सईबाईला म्हणाले असतील ना जेवताना, अगं सई, डाळीत थोडं मीठ कमी पडलंय, उद्यापासून थोडं जास्त घालत जा. महाराज जगले ना, माणूसच होते ना, मग तो इतिहास कुठे? आपल्यापर्यंत आपल्या इतिहासकाराने, आपल्या व्याख्यात्यांनी फक्त आणि फक्त एकच इतिहास सांगितला. अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, औरंगजेबाला दरारून घाम फोडला आणि माझे राजे छोटे ओरडून आरडून छत्रपती सांगायचा प्रयत्न केला. पण लोकांनो, छत्रपती शिवाजी महाराज लढाईला स्वतःहून फक्त 5 ते 7 वेळा गेले. महाराजांचे आयुष्य किती? 50 ते 55 वर्ष, बरोबर. 50 ते 55 वर्षामध्ये महाराज फक्त 5 ते 7 वेळा लढायला गेले. तर बाकी वेळ महाराजांनी केलं काय? हा खरा मुद्दा आपल्या लोकांच्या, आपल्या तरुणांच्या डोक्यात जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपली तरुणाई नेत्याच्या मागे फुकट फिरणं बंद करणार नाही. आपले नेते हेच सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात तुम्ही, की आपण निघालो गाड्या जाळायला. मावळे गाड्या जाळत होते, मावळे एसट्या जाळत होते? अरे अजिबात नाही. महाराजांचं स्वराज्य जोपर्यंत, खूप विचार करून मी गोष्ट तुम्हाला सांगतोय, महाराजांचं स्वराज्य हा महाराजांचा व्यापार करण्याची पद्धत होती. आणि तो व्यापार करताना आपल्या लोकांना उत्पन्न कसं मिळेल, आपली लोक सुरक्षित कसे राहतील, याचा विचार म्हणजे हे स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजे हिंदवी सरळ आपण ज्यावेळी बोलतो ना, स्वराज्य व्हावं ही कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. श्री कोण? फार मोठा प्रश्न आहे. श्री मधला श्री कोण? जसा ही स्टोरी मधला ही म्हणजे कोण? जीसस. मग श्री कोण? खरं तर श्री, स्वराज्य स्थापन करण्याची खरी इच्छा जी होती ना, ही होती शहाजीराजांची. आणि यातले श्री म्हणजे पहिले श्री हे श्री शहाजीराजे, आणि दुसरे श्री म्हणजे तुम्ही आम्ही जे मर्द मावळे उभे राहिले ते श्री. आणि स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा म्हणजेच शहाजीराजांची आणि या मर्द मावळ्यांची इच्छा आहे. हे ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजलं त्यावेळी स्वराज्य स्थापन झालं. त्यावेळी स्वराज्य स्थापन झालं. स्वराज्य स्थापन करताना अनेक 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 शहाजीराजे असतील, त्यांचे मित्र, आपलं नाव माहिती मला माहित नाही, जुन्नरच्या पुढे गेल्यानंतर एक घुमट आहे आपल्याला, ते जुन्नर पासून हापूस बागला जाताना एक छोटस घुमट दिसतं. ते घुमट आहे मलिक अंबरचं. नाव ऐकलं मलिक अंबर?
मलिक अंबर शहाजी राजांचा खास मित्र आणि स्वतःचं राज्य स्थापन करायचं. स्वराज्य नाही म्हणत आम्ही, स्वतःचं राज्य स्थापन करायचं, स्वतःचा प्रांत घडवायचा, आपण स्वतः राजे झाले पाहिजे, हे स्वप्न खर तर शहाजी राजे आणि या मलिक अंबरचं. हे जे नगर गाव जे वसवले ना आपण अहमदनगर, आता त्याचं नाव अहिल्यानगर झालं. हे नगर गाव या मलिक अंबरने वसवलंय. एक छान माहिती आहे, ह्या नगर गावामध्ये जे छोटंसं गाव होतं, ह्या नगर गावामध्ये आज तुम्हाला पाणी प्यायला मिळत नाही. त्या काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 ते 100 वर्ष अगोदर ज्यावेळी मलिक अंबरने नगर शहर बसवलं, त्यावेळी दुष्काळ सुद्धा त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळत होतं. म्हणजे तो किती कल्पक आणि किती हुशार माणूस असेल याचा विचार तुम्ही करा. ह्या मलिक अंबरचं आणि शहाजी राजांचं स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न हे जिजाबाईंनी मनाशी धरलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणलं. हे स्वराज्य श्रींचं म्हणजे शहाजी राजांचं आणि या सर्व मर्दांचं. म्हणून आपण श्रींची इच्छा जी म्हणतो, हे आपण श्री आहोत. ज्यावेळी आपण स्वतःला श्री मानू त्यावेळी समाज घडल्याशिवाय राहणार नाही. श्री म्हणजे तो श्रीराम नाही, श्रीकृष्ण नाही, तर आपण श्री आहोत. आपण ज्यावेळी मानवतेकडून देवत्वाकडे जाऊ तर समाजात घडणाऱ्या ह्या गोष्टी कधीच घडणार नाहीत. हे मी तुम्हाला तरी ठासून सांगू शकतो. व्यवसाय, स्वराज्य म्हणजेच व्यवसाय. स्वराज्य म्हणजे व्यवसाय हे ज्यावेळी छत्रपतींना कळालं त्यावेळी छत्रपतींनी किल्ले घेण्याची सुरुवात केली. आता स्वराज्य घेताना किल्ल्यांची गरज काय? कारण महाराजांना एक माहित होतं, महाराजांना जो मी तुम्हाला इतिहास सांगितला ना आतापर्यंतचा, शकांपासून, रामापासून, महाभारतापासून, त्या वाकटक असतील, शक असतील, सातवाहन असतील, नागरिका असतील, हा इतोंत इतिहास जिजाबाईने शिवाजी महाराजांना सांगितला होता. आणि त्यातून शिवाजी महाराज एकच गोष्ट शिकले होते, ज्यावेळी मला माझं स्वतःचं राज्य स्थापन करायचं असेल, मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्या व्यवसायासाठी, स्वराज्यासाठी संरक्षण घेणं हे फार महत्वाचं आहे. सैन्य निर्माण करणं फार महत्वाचं आहे आणि किल्ले घेणं महत्वाचं आहे. आणि किल्ले ते पण डोंगरी किल्ले घेणे महत्वाचं आहे. कारण देवगिरीचं राज्य जे संपलं, तो देवगिरीचा किल्ला हा सपाट प्रदेशावर होता. एक ना छान असं एक पुस्तकाचं वाक्य आहे, ज्यावेळी औरंगजेब संभाजी महाराजांना मारायला किंवा पकडायला ज्यावेळी महाराष्ट्रात उतरला ना, त्यावेळी त्याने ठरवलं की काही करायचं पण या अफजलासारखं सालाच्या डोंगरात नाही जायचं. कुठं नाही जायचं? डोंगरात नाही जायचं. साला डोंगरात गेलं ना हे मराठा उडत्यात आणि नुसतं उडत नाही, कुटुंबा सकट उडत्यात. त्यामुळे त्यांनी ठरवलं डोंगरात जायचं नाही, काय असेल त्या सपाटीवर. मी बुऱ्हाणपूरला राहील, मी नगरला राहील, मी तिकडे संगमेश्वरला राहील, मी बहादूरगडावर राहील, पण मी कुठल्याही किल्ल्याच्या डोंगराच्या खाली जाणार नाही. का? कारण महाराजांचं एक स्वप्न होतं, ज्यावेळी मी किल्ले घेतोय, ज्यावेळी मी किल्ले बांधतोय, एक एक किल्ला जर औरंगजेब मी गेल्यानंतर जर स्वराज्यात उतरला तर एक एक किल्ला घ्यायला त्याला 1-1 वर्ष जरी लागलं तरी 350 किल्ले घ्यायला त्याची अख्खी हयात जाईल, पण त्याला अख्खा महाराष्ट्र त्याला कधी जिंकता येणार नाही. आणि हाच खरंच इतिहास पुढे संभाजी महाराजांनी घडवला. एक छोटा किल्ला ज्या अर्ध्या जगावर औरंगजेबाचं राज्य होतं आणि 3.5 जिल्ह्यांचं शिवाजी महाराजांचं राज्य होतं, त्यातला एक छोटा किल्ला नाशिक जवळचा रामशेज घ्यायला त्या औरंगजेबाला 6 वर्ष लागली. तर विचार करा, 350 किल्ले घ्यायला त्याला किती वर्ष लागली असेल. तो मेला इथेच, तो इथेच मेला, पण त्याला काही महाराष्ट्र घेता आला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक फार मोठं गुणवैभव तुम्हाला मी या ठिकाणी जाता जाता सांगणार आहे. महाराजांनी लोकांमध्ये एक गोष्ट सांगितली, राजासाठी लढू नका, झेंड्यासाठी लढा. झेंड्यासाठी म्हणजे लोकांसाठी लढा, त्या चिन्हासाठी लढा. कारण ज्यावेळी राजा रामदेव रायाला या आदिलशहाच्या लोकांनी मारलं, त्याचं मुंडकं फिरवलं, राजा मेलेला बघून
आदिलशहाच्या 8,000 सैन्यापुढे असलेलं मराठ्यांचं म्हणजे राजा रामदेवरायाचं 5 लाखाचं सैन्य फक्त राजाचं मुंडकं बघून पडून गेलं होतं. हा इतिहास शिवाजी महाराजांना माहित होता. म्हणून शिवाजी महाराजांनी माणसं घडवताना, स्वराज्य घडवताना राजासाठी नाही लढायचंय, तुम्हाला राष्ट्रासाठी लढायचंय, तुम्हाला त्या चिन्हासाठी लढायचंय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झाल्यानंतर, संभाजी महाराजांना हाल करून मारल्यानंतर, रायगडाचं सिंहासन झाल्यानंतर मराठ्यांकडे काहीच नसताना सुद्धा मराठ्यांनी 27 वर्ष हा महाराष्ट्र लढवता ठेवलाय. 27 वर्ष. का? राजा नाहीये, सिंहासन नाहीये, सरदार कोणच नाहीये, फक्त आणि फक्त माझा भगवा फडकतोय आणि तो भगवा खाली येऊन द्यायचा नाही. म्हणून प्रत्येक मावळा शेवटच्या श्वासासाठी हा लढत होता. हे महाराजांनी घडवलं. आजच्या पिढीला महाराजांकडून काय घेणं? मी सांगतो, डोक्याला चंद्रकोर लावून फिरू नका, गाड्यांना झेंडे लावून फिरू नका. ही महाराजांची शिवजयंती नाहीये. महाराजांची शिवजयंती एक होईल ज्यावेळी मी माझ्या, एक फार मोठे व्याख्यात्यांचं वाक्य आहे, ज्यावेळी मी माझ्या क्षेत्रातला शिवाजी होईल त्यावेळी शिवाजी महाराजांना आनंद वाटेल. मी उत्तम शिकलोय, मला इंजिनियर बनायचंय, मी माझ्या क्षेत्रात उत्तम इंजिनियर बनेल, मी माझ्या क्षेत्रातला उत्तम डॉक्टर बनेल, म्हणजे मी इंजिनिअरिंगचा शिवाजी बनेल, मी डॉक्टरकीतला शिवाजी बनेल, मी क्रिकेट मधला शिवाजी बनेल, सचिन तेंडुलकर बनेल, त्यावेळी मी खरा शिवाजी महाराजांचा भक्त होईल. हे मला आजच्या पिढीला सांगायचं. महाराजांचा इतिहास सांगताना खर तर शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम राजे, त्यानंतर ताराबाई यांनी हे स्वराज्य सांभाळलं. मावळ्यांच्या मनामध्ये, मावळ्यांमध्ये एक धगधगती आग निर्माण केली. आज आपल्याला जी पेन्शन मिळते, जो पगार मिळतो, आपण गेल्यानंतर जो इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो, जो विमा असतो, याची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. मावळ्यांना वेतन दिलं म्हणून कुठलाच मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फुटून औरंगजेब बादशाहला तेवढी मिळालेला नाहीये. खूप कमी उदाहरण आहेत जे वतनासाठी गेली, पण जे पगारी नोकर होते, जे पगार महाराजांनी दिल्यानंतर महाराजांनी पगार द्यायची पद्धतही फार छान होती. आलेल्या ज्यावेळी महाराज एखाद्या ठिकाणी जायचे, सुरत लुटायचे, सुरत लुटली, स्वराज्यासाठी पैसा आणला आणि त्या पैशातून आपले भागीदार होऊन मावळ्यांना पैसे वाटप महाराजांनी केलेले. महाराजांची तल्लख बुद्धी होती. त्यांना माहिती आहे आपण ज्यावेळी व्यवसाय करतो तर आपल्याकडे काम करणारा कामगार हा खाऊन पिऊन आणि राहून खुशच राहिला पाहिजे, तरच तो दुसरीकडे नोकरीला जाणार नाही. बरोबर? आता अप्रेझल चालू असेल सगळ्यांच्या कंपनीमध्ये, 2% 3% पगार वाढ होईल, नाही झाली तर आम्ही दुसरीकडे. पण महाराजांच्या काळात तशी घडलंच नाही. कारण मावळ्यांना मिळालेले पगार तर तुम्ही ऐकाल तर हे करोडो रुपयांमध्ये होते. एका साध्या मावळ्याला मिळणारा पगार हा करोडो रुपयांमध्ये होता. म्हणून एकही मावळा फुटला नाही. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यावेळी स्वराज्याचा एकही माणूस धर्मांतर करून गेला नाही. एकच उदाहरण आहे, म्हणजे महाराजांच्या पदरी असलेलं सांगतो, त्यांनी पाठवलेले सांगत नाही. महाराजांच्या पदरी असलेला फक्त एकच माणूस त्यावेळी धर्मांतर करून गेला, त्याचं नाव होतं नेताजी पालकर. नेताजी पालकराला हे औरंगजेबाने मुसलमान केलं आणि तिकडे घेऊन गेला. तो आल्यानंतर महाराजांनी त्याला परत बोलवलं. ज्यावेळी इतिहासाचा भाग मी सांगतो ना लोकांना, मित्रांनो, त्यावेळी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. मोहम्मद घोरीपासून औरंगजेबापर्यंत जी धर्मांतर झाली, त्या धर्मांतरानंतर एकही बाटलेला हिंदू परत हिंदू झाला नाही. हे आपलं दुर्दैव आहे. का झाला नाही? कारण आपल्या लोकांची तशी मानसिकताच नव्हती. अनेक लोक परत हिंदू धर्मात येत होते, पण तसं प्रोव्हिजनच नव्हतं. यायचं कसं हे माहीतच नव्हतं.
पुरातन काळापासून ज्यावेळी मुसलमानांचं यवनांचं राज्य झालं, धर्मांतरण झालं, त्या हजारो वर्षांपासून नेताजी पालकर मुसलमान होईपर्यंत कोणीही व्यक्ती परत हिंदू झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेला कुली खान म्हणजे नेताजी पालकराला पुन्हा एकदा आपल्या धर्मात घेतलं आणि धर्मांतर घेऊन तुम्ही हिंदू बनू शकता याची मुहूर्तमेढ माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी लुटली. हा इतिहास अजून बऱ्याच लोकांना माहिती. महाराजांचं कार्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. 350 किल्ले ज्यावेळी महाराजांनी जिंकले, महाराजांनी बांधले, ते किल्ले बांधत असताना महाराज फक्त किल्ले घेत नव्हते, तर किल्ले घेतल्यानंतर बाजूचा प्रदेश जिंकायचा आणि त्या प्रदेशातून येणारं जे काय पैसा असेल, जे काय कर असेल, तो किल्ल्यासाठी वापरायचा आणि प्रदेश जिंकल्यानंतर त्याच्या बाजूचा किल्ला बांधायचा. असे करत 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 महाराजांनी जवळजवळ 350 किल्ले हे बांधलेले. एक छान उपक्रम तुम्ही हाताशी घ्या. शिवाजी महाराज समजायचे असतील ना, फक्त व्याख्यानातून पुस्तकातून नाही समजणार. सुट्टी असेल ना, आपल्या मुलांना कुठल्या तरी एका किल्ल्यावर किंवा गडावर घेऊन जा. काही त्यांना इतिहास सांगू नका, फक्त चालत 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 घेऊन जा. ते कार्ट म्हणेल आपल्या बापाला, अरे बाबा तुला येड लागलंय का, एवढा किल्ला मला सर करून आणत असतात का. मग त्यावेळी त्याला सांगा, बाळा शिवाजी महाराज जन्मल्यापासून किल्ल्यावर राहत होते, त्यांचे मावळे जन्मल्यापासून किल्ल्यावर खेळत होते आणि तुला चढायला एवढा त्रास होतो. त्यावेळी त्या डोक्यात येईल की काय आहे शिवाजी. त्यावेळी त्याला कळेल शिवाजी म्हणजे फक्त घोड्यावर बसलेली मूर्ती नाहीये, शिवाजी म्हणजे फक्त हातात तलवार घेतलेला माणूस नाहीये, तर शिवाजी म्हणजे प्रत्येकाच्या मनामनात रुजलेलं एक कोंब आहे. ते कोंब उद्या मोठं होऊन आपल्या मुलाला शिवाजी बनवेल. छत्रपती शिवाजी महाराज समजवत असताना छत्रपती शिवाजी महाराज खरं तर डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नाहीये. आपण तेच करतो, आपण भगवा झेंडा घेतो, आपल्या गाडीला लावतो आणि बोंबलं फिरतो शिट्ट्या मारत. हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीयेत. शिवाजी महाराज डोक्यावर घेण्याचे नाही, तर शिवाजी महाराज डोक्यात घालून त्यांची प्रेरणा घेण्याचा विषय आहे. जोपर्यंत आपल्या लोकांना हे कळत नाही तोपर्यंत शिवचरित्र सांगून काहीही फायदा नाही. शिवचरित्र वाचायचं असेल, शिवचरित्र पाहायचं असेल तर पहिला आपण, ज्यावेळी मी घरात पुस्तक घेऊन वाचेल, मी मोबाईल सोडून देईल, त्यावेळी माझा मुलगा मला विचारेल, बाबा पप्पा तू काय वाचतोय. त्यावेळी तो फोटो बघेल पुस्तकावरचा, हे काहीतरी विशेष आहे, मलाही बघितलं पाहिजे. बाबा मला याची गोष्ट सांग रे, हे काय काय 4थीच्या पुस्तकात फक्त राजा एवढाच कळला, तू सांग काय. मग ज्यावेळी आपण त्याला सांगायला सुरुवात करू त्यावेळी मुलं पुढे जाऊन अत्याचार करतील नाही करणार. तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळी आपल्या समाजामध्ये अत्याचार वाढले याचं कारण काय माहितीये, खूप सोपं कारण आहे. ते कारण आहे आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायला सुरुवात केली. ज्यावेळी आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकायला सुरुवात केली त्यावेळी आपण आपली पोरं ही पाश्चिमात्य केली. पाश्चिमात्य म्हणजे मातृ, आई, माई, ज्याला आई कळते ना तो कधीच कुठल्या वाईट चुकीच्या नजरेने बघणार नाही. म्हणून सांगतो आपल्या मुलांना मराठी शाळेतून शिक्षण द्या किंवा घरात तरी मराठी बोला. आपण मराठी बोलायचं सोडून दिलं घरामध्ये. आपण मोबाईल घेतो, त्यातल्या रील बघतो. 95 ते 98 ते 99% रील्स ह्या फक्त अश्लीलच असतात, अश्लीलच असतात. तोकडे कपडे घालणाऱ्या मुली असतात, त्याच्यावर कमेंट करणारी मुलं असतात, ते बघून आपण बघत असतो. आपल्या बाजूला आपला मुलगाही बघत असतो, उद्या आपण नसताना तो पण तेच बघतो. हा प्रत्येकाच्या घरचा आहे, तुमच्या काय माझ्या घरचं तेच आहे. जर आपल्याला पुढची पिढी सुधारायची असेल, शिवाजी महाराज समजावून घ्यायचे असतील, तर पहिलं आपण सुधारणं गरजेचं आहे. आणि आपण सुधारलो तर आपण आपल्या पुढच्या पिढीकडून ते अपेक्षा ठेवू शकतो. म्हणून व्याख्यान होणं, वाचनालय चालणं, मराठी शाळा चालणं हे आजच्या काळातली फार मोठी गरज आहे. मी ज्या ठिकाणी व्याख्यानाला जातो त्या ठिकाणी एक गोष्ट मी आवर्जून सांगतो. आपला स्पोर्ट्स क्लब आहे, आपला मित्रमंडळ आहे, आपलं सगळं आहे.
पूर्वीच्या काळातलं वाचनालय मात्र बंद पडलं. आजकाल कोण पेपरच वाचत नाही. वाचनालय जरी काढलं तरी ते गर्दी म्हणून घरी घेऊन जातं. तर एक छोटंसं वाचनालय काढायची एक डोक्यात कल्पना आली. काही 25-30 पुस्तकं विकत घ्या, ती शिवाजी महाराजांवर घ्या. एकेका मुलाला एक पुस्तक वाचायला द्या, सांग तुला वेळ मिळेल तेव्हा वाच. ते नको वाचू दे, त्याने घरात ठेवू दे. 8 दिवसांनी त्याला विचारा, 8 दिवसांनी त्याला विचारा, बाबा तू वाचला का? तो नाही म्हणेल, पण त्याला वाटेल माझं काहीतरी राहिलं वाचायला पाहिजे. त्यानंतर आपला समाज सुधारण्यासाठी नक्की मदत होईल आणि खरं तर व्याख्यानाचं सार्थक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. जाता जाता शंभू गाथेवर मी एक शंभू गाथा रचली. छत्रपती संभाजीराजांसाठी ही शंभू गाथा मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांना घेऊन बहादूरगडावर गेला आणि त्यांचे नको नको ते हाल केले. छत्रपती संभाजीराजे हे शंभू पासून छावापर्यंत पोहोचले. त्याचा हा इतिहास मी माझ्या काव्य रूपाने आपल्या पुढे मांडतो आणि या ठिकाणी व्याख्यानाची समाप्ती करतो. फक्त शब्दांक लक्ष असेल असा माझा आग्रह तुमच्याकडे असेल. तो चाललाय शिवाचा पोर, तो चाललाय शिवाचा पोर जीवाला लावून घोर, तो चाललाय शिवाचा पोर जीवाला लावून घोर. कोणी थुंकतो कोणी डिवचतो, कोणी थुंकतो कोणी डिवचतो, कोणी देतो शिव्या कोणी टोचतो भाल्याचं पोर. तो चाललाय काफीर शिवाचा पोर. संग त्याच्या कवी कलुषा, संग त्याच्या कवी कलुषा जसा सुदामा शाम्याचा, संग त्याच्या कवी कलुषा जसा सुदामा शाम्याचा, त्यालाही बांधुनी दोर चालविला करुण शोभेचा. तो चालला शिवाचा पोर, लावूनी जीवाला घोर, लावूनी जीवाला घोर. आली छावणी औरंग्याची, आली छावणी उघडला पडदा, आली छावणी उघडला पडदा, औरंग्या होता धास्तावलेला. आली छावणी उघडला पडदा, औरंग्या होता धास्तावलेला. बोलला हे मुकर्रम, हे मुकर्रम, दूर रख उसको, वो तो शिवा का काफिर बच्चा. दूर रख उसको, ये तो शिवा का काफिर बच्चा. देख उसके पास कोई हथियार तो नहीं, अरे देख उसके पास कोई हथियार तो नहीं, कहीं तलवार तो ही कटियार तो नहीं. देख टटोल, अरे टटोल उसके हाथ में, कहीं शिवा का दिया हुआ कोई घातक हथियार तो नहीं. देख मुकर्रम, देख उसके पास कोई हथियार तो नहीं. दूर रख उसको मेरे से, दूर रख इसको मेरे से. शिवा का बच्चा है ये अफजल जैसे मुझे फाड़ेगा, ये अफजल जैसे मुझे फाड़ेगा. शाइस्ता जैसा मेरा उंगली काटेगा या गर्दन पे टूट पड़ेगा. दूर रख उसको. औरंग उठा जमीन पे लगा, औरंग उठा अपने तख्ते ताबीज से उठा, औरंग उठा जमीन पे लगा, दोनों हाथ जोड़े पढ़ने लगा कलमा. ऊपर वाले को शुक्रिया करने औरंग घुटने पे आ पड़ा, औरंग घुटने पे आ खड़ा. पाहून हालत त्याची कवी कलश हर्षाया, पाहून हालत त्याची कवी कलश हर्षाया. बोला देख राजन, बोला देख राजन, तुझे देख औरंग घुटने पे आया. बोला कलश, गुरगुराया कलश. देख राजन तुम साजे बजरंग, अरे देख राजे तुम साजे बजरंग. तखत त्याज घुटने पे आया औरंग, तखत त्याज घुटने पे आया औरंग. डरा हुआ औरंग गुस्से में लाल हुआ, डरा हुआ औरंग गुस्से में लाल हुआ. तख्त पे बैठ के शिक्षा का फरमान हुआ. आंखें निकालो इसकी चमड़ी उधाड़ो, आंखें निकालो इसकी चमड़ी उधाड़ो. हाथ काटो पैर काटो, लहूलुहान करो इसका फिर के बच्चे को. फिरना जगदम्ब बोल पाए. काट डाले इसकी जिभा को, काट डालो इसकी जिभा को. आलमगीर के हर लफ्ज पे अमल हुआ, आलमगीर के हर लफ्ज पे अमल हुआ. राजा मेरा लहूलुहान हुआ. जगदम्ब कहता रहा आखिरी दम तक.
जब तक शंभू के जान में मेरा शिवा रहा, जब तक शंभू के जान में मेरा शिवा रहा। आखिर 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 हुआ ऐलान, आखिर हुआ ऐलान, सर तन से जुदा करो इस काफिर का। आखिर हुआ ऐलान, सर तन से जुदा करो इस काफिर का। मर गया फिर भी उसकी जहन से शोर क्यों आता है जगदम्ब जगदम्ब का, शोर क्यों आता है जगदम्ब जगदम्ब का। सर धड़ से अलग हुआ मेरा शंभू फिर भी खड़ा, सर धड़ से अलग हुआ मेरा शंभू फिर भी खड़ा। जान नहीं थी जिस्म में अभी, फिर भी औरंग फिर भी डरा, ये औरंग फिर भी डरा। औरंग फिर सोच रहा क्यों डर रहा हूं मैं। अरे औरंग फिर सोच रहा क्यों डर रहा हूं मैं। अभी तो संभा खाक हुआ, तभी मुकर्रब बोल पड़ा, जहां पर हमने तो सिर्फ जिस्म है काटा। अरे जहां पर हमने तो सिर्फ जिस्म है काटा। शंभू फिर भी जिंदा रहा, इन मराठों के सीने में लहू बन के दौड़ रहा। मुहीउद्दीन मोहम्मद आलमगीर औरंग हार गया। मर के भी मेरा शंभू छावा बन के जिंदा रहा। छत्रपति शिवाजी महाराज की।